4 खिल्लारप्रेमी, एक गाडी आणि समोरवरती काळी रात्र. आम्ही निघालेलो एका शेतकऱ्याची दावण बघायला. ही दावण खूप कष्टाने शोधून काढलेली आणि जाता जाता एका ठिकाणी शेकोटी घेतली. शेकोटीचा आनंद घेऊन झाल्यावर त्याच माणसाकडच्या माळेगाडी मेंढ्या बघितल्या. हा प्रकार जरा वेगळा होता पण खूप भारी होता. त्यांचं नाक असं का असतं आणि कशामुळे असतं हे आपल्याला काय माहिती नाही. तुम्हाला कुणाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पण जे काही होतं ते खरंच बघण्यासारखं होतं. हा जो मेंढा आहे हा त्यांनी जवळपास 50,000 रुपयाला खरेदी केला आहे असं मला सांगण्यात आलं. आणि त्या ज्या मेंढ्या आहेत त्या 25,000च्या पट्टीने त्यांनी खरेदी केल्या आहेत. यांच्याकडे अजून एक पश्चिमी जातीची कुत्री होती पण त्यांना ती द्यायची नव्हती. आम्ही विचारलं त्यांना द्यायची आहे का, पण खरंच जातीवंत कुत्री होती. नंतर त्यांच्यासोबत एक छोटासा फोटो काढला आणि आमचा पुढचा प्रवास चालू केला. पहाट झाली होती. निघता निघता आम्ही पोचलो एका ठिकाणी आणि रस्त्याच्या बाजूला बघतो तर काय, खिल्लारचा कळप. हा तोच कळप आहे सुनील सरगर यांचा. ही जी समोर तुम्हाला दिसते ही नितीनाबा शेवाळ्यांचा जो बावऱ्या पळतो त्याची आई आहे. त्यांच्या कळपात बऱ्याच अजून जातीवंत गायी आहेत आणि खोंडा देखील आहेत. जर तुम्हाला यांच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा किंवा मला मेसेज करा, तुम्हाला माहिती मिळेल. या त्याच दावणी आहेत ज्यांच्यापर्यंत आपल्याला व्यापारी लोक पोचू नाही देत. कारण आपण डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोचलो तर खूप मोठा धंद्याला फटका बसू शकतो त्यांचा. असा हा विषय आहे. खूप कष्टाने अनिकेतनी यांची माहिती शोधून काढली. रात्रभर प्रवास करून गाडीतच झोपून आम्ही यांच्यापर्यंत पोहोचलेलो आणि उगवत्या सूर्यामध्ये हा खिल्लारचा कळप बघून एकदमच भारी वाटत होतं. मी नाही सांगू शकत की काय ते फिलिंग होतं, कारण खिल्लारचं जे प्रेम आहे हे आपल्याला स्वस्त बसू नाही देत. आणि ही देखणी सुंदर अशी गाय जी आहे मापाला एकदम आटोपशीर आहे पण तिची पैदास तुम्हाला माहिती आहे. ही सुनील दादांची दावण आहे. तिथं या दावणीपर्यंत तुम्हाला व्यापारी कुठलेच पोहोचू देणार नाहीत. ही जी गाय तुम्हाला समोर दिसते ही बावऱ्याची आई आहे. जो बावऱ्या आता पळतो त्याची आई ही आहे आणि व्यापारी तुम्हाला इथंपर्यंत पोचायला देत नाहीत. आम्ही किती वर्ष शोधून आता शेवटी आलो इथं. नितीनाबा शेवाळ्यांचा जो बावऱ्या आहे तो या गायचा कोंड आहे आणि हे मालक आहेत. हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण म्हणजे जो काही खोंड किंवा कालावडी विक्रीमधून फायदा होतो तो डायरेक्ट या शेतकऱ्यांना व्हावा. या दावणीवर गेल्यावर बावऱ्याच्या आईला भेटून खूप बरं वाटलं. तशीच त्यांची दावण पण, बाकीच्या गायी पण त्यांच्या खूप चांगल्या आहेत. खोंड पण त्यांच्याकडे खूप सरस आहेत. जरी कोणाला यांच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा किंवा मेसेज करा. तुम्हाला नक्की माहिती पण मिळेल, सगळी डिटेलमध्ये मिळेल आणि यांचं गाव कोणतं ते पण तुम्हाला सांगण्यात येईल.